डीआयजी उमापाच्या पथकाची कारवाई 8 जेसीबी 37 हायवा जप्त। नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथके तयार करून कारवाईचा धडाका लावलाय। पथकाने सगरोळी येथील वांजरा नदीच्या घाटातून जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा करून वाळूची वाहतूक करणाऱ्या 8 जेसीबी 37 हायवांवर कारवाई केली। मात्र या कारवाईला महसूलकडून खो देण्याचा प्रयत्न होत असल्याने वाहनं ताब्यात घेऊन 24 तास उलटले तरी रीतसर कारवाईला विलंब होतोय। त्यामुळे उमापांच्या पथकाने धडाकेबाज ऐतिहासिक कारवाई केली खरी, पण महसूलची भूमिका नरोवा कुंजरोवा असल्याने पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वाळू माफियांवर कारवाईसाठी पोलिसांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत असताना या महसूल यंत्रणांकडून मात्र फारशा कारवाया होताना दिसत नाहीयेत। डीआयजी उमाप यांचे विशेष पथक व जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पोलीस पथक वाळू माफियांवर सातत्याने कारवाई करतायत। शनिवारी उमाप यांचे पथक प्रमुख पंकज इंगळे यांनी पथकासह सगरोळी येथील नदीच्या घाटावर छापा टाकला। या छाप्यात सुरुवातीला 4 परवाना नसलेल्या 4 हायवा सापडल्या। या हायवांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू होती, शिवाय त्यांच्याकडे पावत्याही नव्हत्या। त्यामुळे पथकाने सुरुवातीला 4 वाहनं जप्त करत 4 वाहन चालकांवर बिलोली पोलिसात गुन्हा दाखल केला। नंतर वाळू घाट गाठत तिथे सुरू असलेली जेसीबीच्या सहाय्याने वाळूचं उत्खनन व भरत असलेला हायवा दिसला। पथकाला पाहताच हायवा चालक, घाट मालक व जेसीबी चालक फरार झाले, परंतु या घाटावरून 8 जेसीबी मशीन 37 हायवा जप्त करत वाळू माफियांना धक्का दिला। दरम्यान पोलीस पथकाने कारवाई आणखी मजबूत व्हावी म्हणून महसूलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याने कारवाईला विलंब झालाय असं सांगण्यात येत आहे। वाहनं जप्त करून 24 तास झाली आहेत, तसेच याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे। दरम्यान वरिष्ठांकडून सूचना आल्या आहेत की पुढील कारवाई करणार असल्याचे पथक प्रमुख पंकज इंगळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील घाट हा महसूलकडून लिलावात गेलाय, मात्र या ठिकाणी मजुरांऐवजी जेसीबी मशीनच्या वाळूचे उत्खनन व वाहनात भरणे, त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या न सापडणे आणि सूर्यास्तानंतर वाहतूक करणे यांसह अनेक नियमांचं उल्लंघन केलं जात असल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात आलंय। जप्त केलेल्या वाहनांची अंदाजे किंमत 10 ते 12 कोटींच्या घरात जाते। खालपासून ते वरपर्यंतच्या यंत्रणांची तोंड बंद करून वाळूचा गोरखधंदा वाळू माफिया चालवतात। याला लगाम घालण्याचा प्रयत्न पोलिसांच्या पथकाने केला। जिल्ह्यात सर्वत्र कारवाया पोलीस करत आहेत, मात्र महसूल विभाग काय करतोय असा सवाल या निमित्ताने जनतेतून विचारला जातोय। सगरोळी घाटावरील कारवाई संदर्भात बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता ही पोलिसांची कारवाई आहे, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या असं सांगितलं। उमाप यांच्या पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांनी आम्ही शनिवारी सायंकाळी 6 वाजता सगरोळी येथील वाळू घाटावर कारवाई केली। त्यात 8 जेसीबी मशीन 37 हायवा जप्त केले, मात्र ही कारवाई संयुक्तरित्या करण्यासाठी महसूल आणि आरटीओ यांना कळवलंय। त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, त्यामुळे आम्ही पुढील कारवाई करू असं सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.